हॅलो, नमस्कार. मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर मी जे रॅक घेतलं होतं, तर नेमक्या आता बरण्या कोणत्या घ्यायच्या, तर हा विषय होता. सो मी बरण्या घेतल्यात, म्हणजे मी ऑनलाईन वगैरे चेक केलं सगळं आणि त्यानंतर मी नेमकं कुठून बरण्या घेतल्यात, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्यवस्थित आपल्याला कशा पद्धतीने हे सेट करायचं आहे, त्याचबरोबर याच्यावरती जर आपण छान अशी नावं वगैरे लिहिली ना, तर ते कसं दिसेल, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. इथे या ज्या सगळ्या भरण्या आहेत, तर या मी ऑनलाईन नाही मागवल्या, तर मी सगळ्या डीमार्टवरून म्हणजे डीमार्टवरून जाऊन घेतले. कारण की मी बघितलं की ऑनलाईन पण तेवढ्याच किमतीला आहेत, म्हणजे तेवढ्याच किमतीला मिळत होत्या. सो उलट ना ऑनलाईन मला असं वाटलं की महाग आहेत की काय. मग मी डीमार्टला जाऊन चेक केलं एकदा की बाबा किती रुपयाला असेल म्हणून. सो तिथे जाऊन बघितल्यानंतर मला त्याच किमतीमध्ये मला म्हणजे 16 भरण्या आलेल्या आहेत. तर या ज्या आहेत ना, या अशा तर 16 आहेत. आणि मी जे न्यू रॅक घेतलं होतं की जे खूप असं स्मॉल दिसायला दिसते, पण त्याच्यामध्ये 16 भरण्या एकदम स्पेशियस बसतात. सो त्यामुळे ते मी घेतलंय. आणि माझ्याकडे ऑलरेडी अशा पद्धतीचे डबे आहेत, माझ्याकडे या पद्धतीचे डबे आहेत. आणि मला हे 2 कमी पडत होते, त्यामुळे मग मी फक्त हे असे 2 घेतलेले आहेत. आणि बाकीचे जे आहेत म्हणजे 16 भरण्या ज्या आहेत, तर ह्या अशा. तर या बरण्या ना मी आधी 12 आणल्या होत्या. मग नंतर मी बसून बघितल्या तिथे की किती बसतात. मग मला कळलं की बाबा याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा बसतायत 4. मग मी पुन्हा जाऊन आणल्या. म्हणजे मी 2च दिवसांनी गेली, तर डीमार्ट मध्ये अगदी याचा स्टॉक संपत आला होता. म्हणजे इतकं डिमांड आहे या बरण्यांना असं वाटलं मला. आणि या सेलो कंपनीच्या आहेत. याची जी किंमत आहे ती 79, म्हणजे 80 रुपये पकडा तुम्ही. 80 रुपयाला एक आपल्याला पडते. आणि ही जी आहे ही 99 म्हणजे 100 रुपीजला आहे. आणि ही जी येते ती 79ला आहे, 79ला. सो अशा घेतल्यात. आता डीमार्टचं सामान पण भरलंय. आता सगळ्या मी काय करणार आहे, या ज्या भरण्या आहेत ना, तर त्या व्यवस्थित याचं जे स्टिकर आहे, स्टिकर काढून याचं जे हे आहे म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे. आणि मग त्यानंतर मग आपल्याला पुन्हा व्हिडिओ बनवायचे. सो आता मी व्हिडिओ बनवते, पण आता एक 2-3 तास गॅप झाल्याच्या नंतर मग मी पुन्हा व्हिडिओ परत बनवते. म्हणजे हे स्वच्छ करून घेते मी. आणि मग याच्यामध्ये मला सगळं सामान भरायचंय. आणि सामान भरल्यानंतर किती छान दिसतं ते आपण बघूया. हा प्रश्न पडलाय, भरण्या तर आणल्यात, पण आता हे स्टिकर काढायचं कसं, कारण की बऱ्याच भरण्यांचं स्टिकर निघालं व्यवस्थित. आणि जेव्हा मी हे भरणी काढायला गेली, तर याचं जे स्टिकर आहे तर ते निघतच नव्हतं. आता काय करायचं. सो म्हणजे टेन्शनच आलं, म्हणजे नवीन भरण्या आणि मग आता याला घासायचं का. सो हे याच्यामधलं वगैरे निघू शकतं, पण आता याच्यावरचं कसं काय काढायचं. आणि इथे मागे सुद्धा दिलेलं आहे बघा, म्हणजे याची जी ॲक्च्युली प्राइस आहे ती 130 आहे आणि 79ला आपल्याला मिळाले. म्हणजे 79चा टॅग जो आहे तो त्यांनी इथे लावलाय. आणि बाकी खाली इकडच्या साईडला पण आहे. म्हणजे हे पण ना असं जास्त निघत नाहीये. तर बघूया आता, म्हणजे काय मला कळत नाहीये नेमकं काय करू. सो आता बघू, एक आयडिया सुचली आहे कसं काढायचं ते, तर मी दाखवते आता की ते वर्क करते का नाही, आपण ते बघणार आहोत. काय आता या बरण्यांचं हे जे स्टिकर आहे ते निघत नाही. तर हे हेअर ड्रायर आहे. सो हे हेअर ड्रायर आपण थोडंसं असं हे करणार आहोत, इथे लावणार आहे. आणि मग बघूया की खरंच वर्क होतंय का ते. सो हे प्लास्टिक आहे. थोडं हे केलंय मी. आणि हे आता असं झालंय. तर इझिली रिमूव्ह झालं पाहिजे. तरी पण येत नाहीये, भीती वाटते अजून.
इकडच्या साईडने बघते निघते का. हा, इकडच्या साईडने निघते. आणि हे असं असं करत हळूहळू हळू आपल्याला असं रिमूव्ह करायचंय. तरी पण डाग झाला एका ह्याच्या. आणि आता मी बघते, आता इकडून तर हे ना निघत नव्हतं. सो आता इकडून मग आपण बघूया. वर्क करते आणि येस फायनली निघालंय. म्हणजे तर सगळ्या भरण्या व्यवस्थित हे झालेल्या आहेत आता. आणि सामान जे आहे ते सगळं आणलेलं सामान आता इथून काढते. सगळं भरायचं आहे सामान. सगळ्यात आधी जे आहे ते मी ड्रायफ्रुट्स भरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. सॉरी, कडधान्य भरणार आहे सगळे, कारण की कडधान्य मेन आहे त्यामुळे. तर बरण्या सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता मी ना आधी सगळ्यात पहिल्यांदा कडधान्य भरणार आहे. याच्यामध्ये कडधान्य भरून घेते, म्हणजे कडधान्याला किती लागतात भरण्यात मला कळेल. मग त्याच्यामुळे सगळं आता हे झालेलं आहे, व्यवस्थित झालं. आणि मग आता मी एक एक भरते. सगळी कडधान्य मी आधी काढून घेते आणि मग याच्यात भरते. हे अर्धा किलोच्या आहेत हे पॅकेट. आणि ह्या ज्या आहेत ना बरण्या आहेत ना त्या मोठ्या आहेत, म्हणजे अर्धा किलोपेक्षा जास्त याच्यात बसतं. हे बघा, आता हे दिसतंय, परंतु अजून एक छान असं याच्यावरती लिहिण्यासाठी आपल्याकडे आहे. ते म्हणजे हे ना मी असे स्टिकर मागवले होते. तर हे असे स्टिकर आहेत. सो हे जे स्टिकर आहेत ते स्टिकर आपल्याला लावायचे अशा पद्धतीने. म्हणजे हे खूप आहेत, 180 हे आहेत, हे स्टिकर आहेत. हा, सो हे जे आहे ते स्टिकर आहेत. आणि याच्यावरती ना आपल्याला जे पाहिजे ते आपण पेनने लिहू शकतो. सो आणि ही जी पेन आहे तर ती नंतर तुम्हाला जर वॉश करायचं असेल तर आपण हे रिमूव्ह सुद्धा करू शकतो याच्यामुळे. सो ही व्हाईटवाली पेन आहे आणि याच्याने आपल्याला लिहायचे. सो मी आधी सगळं सामान भरून घेते, सगळं व्यवस्थित भरून घेते आणि मग त्याच्यानंतर मी जे कोणतं याच्यामध्ये भरलेलं आहे तर ते मी या पेनने लिहिते. सो याची पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो हे ऑनलाईन मागवलेलं आहे. तर हे सध्यापुरतं मी ठेवते इकडे. हे जे आहेत ना हे 1 किलो होतं, परंतु 1 किलो मधलं हे एवढं उरले. म्हणजे हे 800 ग्रॅमच्या आहेत या बरण्या, म्हणजे पूर्ण 1 किलोच्या नाही आहेत, 800 ग्रॅमच्या आहेत. सो ही पण आता मी साईडला ठेवून देते. हे झाले. आता हे जे आहे ते मिक्स कडधान्य आहे. इथे सगळे ड्रायफ्रुट्स माझे झालेले आहेत भरून. हे वॉलनट आहेत, अक्रोड आहेत आणि हे भरले. आता आता मला इथे नावं लिहायची आहेत आता याच्यावरती. सो मी पहिल्यांदा आता नाव लिहिते. हे एक एक आता स्टिकर आहेत, म्हणजे हे खूप आहेत. आणि ही जी पेन आहे ना याच्याने आपण लिहू शकतो. आणि आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर ओला कपडा घ्यायचा आणि मग तुम्ही याच्यावरचं जे नाव आहे तर ते रिमूव्ह करू शकता. त्यामुळे काही टेन्शन नाही. म्हणजे नंतर आपल्याला जर वॉश करायचं असेल तर ते कसं दिसेल बाबा असं. सो आता मी सगळ्यात पहिल्यांदा जे आहेत तर ते बदाम आहेत, मी बदाम टाकते इथे. इंग्लिश मध्ये टाकू? इंग्लिश मध्ये प्लीज. अरे बाबा मराठीमध्ये टाकते. मराठी किचन आहे हे, तुम्ही समजून घ्या ना. नाही मला समजत काय येत नाहीये रे हे.
का मला दिसत नाहीये? हा, पुरल तरी ना. बदाम. थोडस मोठं हँडरायटिंग काढतेय. बदाम. त्याच्यानंतर हे मनुके, खारीक, आणि काय आहे ते? अक्रोड. दुसरं काय काय आहे अजून? काजू. त्याच्यानंतर काय आहे अजून? चना डाळ. अजून काय आहे? मिक्स. काजू, कडधान्य. चना, कडधान्य. त्याच्यानंतर हरभरे. शेंगदाणे. अजून काय? साबुदाणा. सो हे असं एवढं लिहिलंय मी. आणि आता हे आपल्याला जस्ट रिमूव्ह करायचे. हे इथून हे जे स्टिकर आहे हे रिमूव्ह करायचे आणि मग आपल्याला अशा पद्धतीने इथे लावायचे. आणि हे दिसायला खरंच खूप छान दिसतं. एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसायला लागले. खूप छान वाटतं. आणि हे इझिली स्टिकर निघतात. तर तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने हे लावू शकता. आता बाकीचे मी सगळे लावून घेते म्हणजे कळेल. छान दिसतंय हे लावल्यानंतर. एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसतंय. हे बघा, ह्या बरणं आहे. आता काय होतं अजून? शेंगदाणे. आपल्याला असं दिसेल अशा पद्धतीने लावायचे. मस्त दिसते. हे साबुदाणा आहे याच्यात. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. व्हाईट वरती किती मस्त दिसतंय ते. आता हे बाकीचं पण मी लावते आणि पुन्हा मग लावून ती मग तेव्हा एकदा व्हिडिओ दाखवते. लावून मम्मी कंटिन्यू करते. 2 बी. ते लावून झालेत सगळे डब्बे. आता मी लावते. खालच्या लेवलवरती ठेव. इकडे ना खालच्या साईडला मी हे लावते कारण की ड्रायफ्रुट्स लावते म्हणजे मुलांना खायला कसं बरं पडेल. त्यामुळे आता हे मनुके, खारीक आहे आणि हे आहे इथे अक्रोड म्हणजे हे 4 बसले. आणि आता इथे पिस्ता आहे. इकडे हे काजू भरलेत. आता काजू अजून दुसरीकडे ठेवलेत मी, ते भरायचे. तरी हे एवढं ड्रायफ्रुट्सचं झालं. लावते सगळं व्यवस्थित. हे सगळे कडधान्य म्हणजे जरा कमी यूज होतात. आणि इकडे मग डाळी वगैरे लावते मी, जे मला सारखं सारखं लागतं ना घ्यायला. सो ते लावते. आता दादू आणून देतोय मला. हा, आता ही तुरीची डाळ जी असते ना तर ती बऱ्यापैकी नेहमी लागत असते. मुगाची डाळ पण नेहमी लागत असते जास्त. त्यामुळे ह्या 2 डाळी मी इथे ठेवले. ही डाळ इथे ठेवते आणि बाकीचे मग मी इकडे ड्रायफ्रुट्स लावून घेते. आणि फायनल लुक मग मी दाखवते तुम्हाला. इथे ठेवते हरभरे, हे वाटाणे. म्हणजे एकदम अजून एवढी स्पेस आहे इथे. म्हणजे इतक्या छान अशा बरण्या बसल्यात सगळ्या प्रॉपरली व्यवस्थित.
ग्रीन किती आहेत ना, तर या मला अजून व्यवस्थित लावायचे. तर या लावल्यानंतर आता उद्या लावते, कारण की 11 वाजलेत रात्रीचे. सो कंटाळा आला मला आता. सो असं दिसतंय हे आता, म्हणजे छान दिसतंय. आता उद्या सकाळी दाखवते मी अजून थोडासा अजून सूर्यप्रकाश आला तर, कारण की आता रात्र झाली आहे, रात्रीच्या 11 वाजलेले आहेत. तर मी हे केलंय. आता उद्या सकाळी दाखवते. आणि जो खालचा रॅक आहे ना, हा पण मग मी दाखवेन नंतर व्यवस्थित ठेवल्यावर. तोपर्यंत आता हा पूर्ण झालाय आता. सो फायनली हे पूर्ण झालेलं आहे आता. अशा प्रकारे हे दिसत आहेत. आणि खरंच म्हणजे बघितल्यावरती खरंच बाबा छान वाटायला लागले. म्हणजे मला तरी छान वाटलं. तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. सो खालच्या ज्या बरण्या होत्या ना, याच्यातले जे साबुदाणा आहे आणि शेंगदाणे आहेत त्या मी 2 नवीन घेतल्या. आणि ह्या माझ्याकडे ऑलरेडी होत्या आधीच्याच. आणि हे खालचे ह्याच्यावर तर लिहिलेलंच आहे आधीच. आणि बाकी त्या खालच्या 2 डब्यामध्ये पोहे आणि लापशी ठेवलेली आहे. म्हणजे हे पण नाश्त्याला लागतं नेहमी, त्यामुळे तिथे ठेवले. आणि बाकी जे एक्स्ट्रा उरतं ना, तर त्याच्यासाठी मग मी वेगळ्या स्टोरेजमध्ये ठेवले ते. सो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग झाला आहे. तर तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये. सो चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ज्या बरण्या आहेत किंवा त्याचबरोबर हे जे पेन आहे आणि स्टिकर आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. आणि तुम्ही तिथूनसुद्धा ऑनलाईन पण घेऊ शकता. पण शक्यतो कसं आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तर ते बरं पडतं, म्हणून मी हे घेतलं. पण स्टिकर वगैरे तर आपल्याला ऑनलाईनच मागवावे लागतील, तर तुम्ही तिथून नक्कीच घेऊ शकता.